आपल्या महाराष्ट्रीय कुटुंबामध्ये असं म्हटलं जातं की भाजी भाकरी काय कोणीही करू शकेल, पण पुरणपोळी जिला करता येते तीच खरी सुगरण. म्हणजे बघा ना, तव्यावर मस्त अशी टम्म फुगलेली पुरणपोळी, त्यावर साजूक तुपाची धार आणि घरामध्ये सुटलेला तो घमघमाट, या सगळ्याने जो आनंद होतो ना, तो कुठल्याही डिग्रीपेक्षा खूप मोठा होतो. त्यामुळे आजची ही पुरणपोळीची रेसिपी फक्त अचूक प्रमाण आणि मापाबद्दल नाही, तर ही त्या सगळ्या माझ्या मैत्रिणींसाठी आहे ज्या चुलीच्या धगीजवळ गॅसजवळ उभं राहून आपल्या कुटुंबामध्ये कायम गोडवा ठेवतात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. अर्धा किलो चणा डाळ वापरून पुरणपोळी करणार आहोत. कणिक मळताना थेंबरही तेलाचा वापर करणार नाही आहोत. अतिशय साधी सुटसुटीत रेसिपी आहे. अर्धा किलो चणा डाळ असेल तर 18 ते 20 10 इंच व्यासाच्या गुबगुबीत पुरणपोळ्या व्यवस्थित तयार होतात. बरं, पटाक्कन सबस्क्राईब करा की नवीन कोरं करकरीत चॅनल आहे. तर डायरेक्ट कुकरमध्ये ही डाळ घ्यायची. सगळ्यात आधी ही चणा डाळ अर्थातच स्वच्छ धुवून घ्यायची. आता जितकी चणा डाळ आहे, इथे मी 2 कप चणा डाळ घेतली आहे, म्हणजे 5 कप पाणी मी इथे घेते. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मोठ्या आचेवर नका काढू. मोठ्या आचेवर काढलं ना की इथून आहे ना सगळं ते डाळीचं पाणी फसफस बाहेर, तर मध्यम आचेवर काढा. चला, आता इथे डाळ आहे ना बरोबर 8 शिट्ट्या मी काढल्यात मंद आचेवर. आता बघूयात. वा वा, बघा मस्त झाली आहे आणि अगदी मेणासारखी शिजली. मऊ शिजायला हवी, अगदी तशी शिजली. आता या डाळीत जे जास्तीचं पाणी आहे हे काढायचं. हे पाणी म्हणजे आपलं कट, म्हणजे कटाची आमटी करताना हे वापरूयात. आता डाळीतलं कटाचं पाणी छान उपसून काढलं. ही डाळ यामध्येच मिसळायची. गॅस सुरू करूयात. आणि अर्धा किलो डाळ होती तर अर्धा किलो इथे गूळ घेते. आणि गूळ आणि डाळ आहे ना, हे चांगलं असं एकसंध करून घ्यायचं. हे जितकं छान मॅश होईल तितकं आपलं पुरण छान होतं. चला, हे ना छान असं एकजीव करतच गॅस सुरू ठेवून एक 3-4 मिनिटं तरी करायचं. डाळीचे कण आहेत ते मोडले पाहिजे, म्हणजे आपल्याला डाळ आहे ना गाळून घ्यायची अजिबात गरज नाही. चला, हे बघा मस्त असं एकजीव झाला की नाही, एकदम गाळा झालं जसं आपण पावभाजी खातो अगदी तसं. बरं, तुम्हाला हवं असेल गूळ एकजीव झाला तर चाळणीतून एकदा काढून घेऊ शकता आणि मग हे शिजवा, म्हणजे ते सोपं जातं गाळण्याची प्रोसेस. वा वा, बघा आता हे मिश्रण आहे ना छान असं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं. गुळाला उष्णता लागली की त्याला पाणी सुटते बघा, आणि डाळीमध्ये पण थोडासा पाण्याचा अंश असतोच. त्यामुळे आता मस्त घट्ट होईपर्यंत काही जण हे असं कालथा उभा ठेवला म्हणजे पुरण शिजलं असं प्रमाण वापरतात, पण ते जरा पुढे जातं पुरण, त्यामुळे थोडं अलीकडे असतानाच हे आपल्याला शिजवायचं. चला, जवळपास 15 मिनिटं झाले. हे छान मी शिजवून घेतलं आहे. आणि पुरण शिजलं आहे हे कसं ओळखायचं, हे बघा. हे ना मस्त असं याचा घट्टसर गोळा व्हायला सुरुवात होते. याचा अर्थ पुरण मस्त शिजलं आहे. हे बघा, याचा घट्टसर असा गोळा व्हायला सुरुवात होते आणि हे एकजीव होतं, पसरत नाही बघा पुरण इकडे तिकडे. आणि हा कालथा पण बघा मधोमध उभा केला की व्यवस्थित उभा राहतं. आता जास्त शिजवू नका, कारण जसं थंड होतं ना तसं हे सुकं व्हायला पण सुरू होतं, त्यामुळे हे परफेक्ट आहे. आता यामध्ये घालूयात वेलदोड्याची पूड, अगदी चिमूटभर मीठ, सुंठपूड, आणि पुरण आहे म्हटलं की जायफळ आलंच. या तीनही मसाल्याचं कॉम्बिनेशन इतकं भन्नाट लागते तुम्हाला सांगते. चला, गॅस बंद करायचा आणि हे फक्त मिसळून घेऊया. वा,
आता हे पुरण पूर्ण थंड करून घ्यायचं. पातळसर तुम्हाला वाटलं तर काहीही काळजी करू नका. जास्त ते वेळ ते शिजवावं लागतं, त्यातला पाण्याचा अंश काढून टाकावा लागतो. फसत बिसत अजिबात नाही. सगळ्यात बेस्ट तुम्हाला सांगते, जर तुमच्या घरी मायक्रोवेव्ह असेल ना तर गूळ घालून आहे ना मायक्रोवेव्हला टाका. मायक्रोवेव्हमध्ये 10-12 मिनटात काहीही खराब न होता पुरण शिजतं. पातळ झालं तरी मायक्रोवेव्ह करा. मायक्रोवेव्हमध्ये फटाक्कन ते सुकं सुकं होऊन जातं. सुकं झालं तर काय करायचं, हलकासा ओलसर पाण्याचा हात करायचा आणि त्याने पुरण मळायचं. छान पुन्हा मऊ होतं. पाणी टाकू नका, ओलसर हाताने फक्त पुरण मळून घ्यायचं. तर पुरणाच्या पोळीसाठी जनरली अर्धा मैदा अर्धी कणिक किंवा काही काही जण फक्त मैद्याच्या करतात, पण मी फक्त गव्हाच्या पिठाची करते. तर अर्धा किलो डाळ होती तर अर्धा किलो कणिक घ्यायची. बरोबर परफेक्ट कणिक होते तुम्हाला सांगते. आता यामध्ये मीठ आणि चिमूटभर अगदी हळद, याने ना पुरणपोळीच्या आवरणाला रंग छान येतो. आता हे मिसळूयात. थोडं थोडं पाणी घालायचं. तेलाचा तुपाचा अजिबात वापर करायचा नाही कणिक मळताना. आधी चमच्याने अशी मिसळली ना की ती मळायला फार सोपी जाते. चला आता ही मळून घेऊयात आणि हलकीशी मऊ करायची, घट्टसर नाही ठेवायची. आपण 3 पुडाची पोळी करताना कशी मऊन मळतो तितकी मऊ, सैल नका करू. आता सैल का नाही करायची तुम्हाला सांगते. तुम्ही पुरणपोळी करा, पराठा करा, जो पोत आतल्या सारणाचा आहे तोच पोत बाहेरच्या आवरणाचा लागतो. ती खूप सैल झाली, त्याला अशी तार सुटली तर ते बाहेरचं आवरण असं घसरतं, सरकतं आणि पुरण आहे तिथेच गच्च बसतं. त्यामुळे सारणाचा आणि आवरणाचा पोत कायम एकसारखा ठेवायचा. पुरणपोळीच्या रेसिपीसाठी तारेची अजिबात गरज नाही आहे. तार कुठे काढतात की कुठला पदार्थ तुम्हाला छान असा खुसखुशीत करायचा आहे, अलवार झाला पाहिजे, त्याला खूप असं आहे ना क्रिस्पी टेक्स्चर आलं पाहिजे, म्हणजे मलबार पराठा वगैरे, तिथे ते स्ट्रेच त्याचं ग्लुटन फॉर्म करावं लागतं. पण पुरणपोळीचं आवरण मऊ लागतं, कुरकुरीत नाही. चला आता इथे कणिक छान मळून झाली. यामध्ये अजिबात तेलाचा वापर नाही आहे, तरी बघा परफेक्ट झाली, अजिबात चिकटत नाही हातालाही. आता ही आपल्याला थोडीशी आणखी मऊ करायची. जसा वेळ जाईल तशी मऊ होईलच, पण यावर भेगा नको पडायला, सुकी सुकी नको व्हायला, म्हणून असा एक पाण्याचा थर लावूयात. थोडा आतनं पण जाऊयात. तर झाकण ठेवूयात आणि किमान 1 तासभर तरीही मुरण्याकरता ठेवायचे. चला इथे मस्त पुरण तयार आहे. त्याचसोबत कणिकही छान आता इथे जवळपास 3 तास मुरली आहे. मध्ये वेळ गेला बराच. आता बघा, वा बघा कणिकही छान मुरली आहे. आता पुन्हा थोडंसं पाणी घेऊन हे ना एकसारखी करून घेऊयात. बघा इथे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत अजिबात मी ना तेल वापरलेलं नाही. पाण्यावरच आपण हिला मळून घेतली. आता हे बघा तुम्हाला फरक दाखवते. आता याचं टेक्स्चर आणि पुरण हे असं समान राहिलं पाहिजे, म्हणजे आपलं पुरण कडेपर्यंत पसरलं जातं. आता शेवटी अगदी चमचाभर तेल घालूयात. नाही घातलं काहीच हरकत नाही. आणि ही फक्त एकसारखी करूयात, म्हणजे उंडे करताना ते हाताला चिकटणार नाही. पुन्हा पाणी लावायची गरज नाही पडणार, कारण याच्या पुढे पाणी लावलं तर ते पातळ होईल. आता यातून एक छोटा उंडा काढून घ्यायचा आणि हा एकसारखा करून घ्यायचा. आता या उंड्यामध्ये पुरण भरण्यापूर्वी तो असा एकसारखा स्मूथ करून घेणं अगदी गरजेचं आहे. हे आता हे पिठामध्ये बुडवूयात आणि याची वाटी करून घेऊयात. हे ना तांदूळाचं पीठ वापरते मी कायम पुरणपोळी लाटताना किंवा कुठलीही पराठा पोळीचा प्रकार लाटताना. याने एकतर ते सरसर लाटता येतं, चिकटत नाही आणि त्यातला जो ओलसरपणा आहे तो शोषला जातो आणि दिवसभर 2 दिवस जरी ठेवली तरी पुरणपोळी ओलसर नाही राहत, छान आहे तशी खुसखुशीत राहते. बघा ही अशी छान वाटी तयार करून झाली की हे पुरण घेऊयात. जितका आपण याचा उंडा केला होता त्याच्यापेक्षा थोडी मोठी पुरणाचा उंडा घ्यायचा, गोळी घ्यायची
आणि हे देखील स्मूथ करून घ्या, म्हणजे लाटताना सरसर सरसर लाटली जाते. ही पण अगदी महत्त्वाची टीप आहे. हवं तर तुम्ही हे गोळे आणि कणकेचे गोळे असे करून ठेवू शकता, म्हणजे लाटताना पटपट पटपट लाटलं जातं. हे बघा, आता हा उंडा याच्या मधोमध घालायचा, असा हलकासा पसरवायचा आणि ही पारी अशी पुरण कडेकडेला ठेवून सगळीकडून बंद करून घ्यायची. मधलं पुरण आत दाबायचं आणि असं वाटलं की थोडं आणखी भरू शकतो की ठासून थोडंसं आणखी पुरण भरून घ्यायचं. तर कोणाला गुबगुबीत पुरणपोळी आवडते, कोणाला कमी पुरण भरलेले, सो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे सगळं ॲडजस्ट करू शकता. आणि हे जास्तीचं पीठ आहे, हे असं काढून घ्यायचं आणि हे एकसारखं बंद करायचं. हलकीशी हातावर दाबायची. तांदूळाचं पीठ भुरभुरायचं आणि मस्त हलक्या हाताने दोनही बाजूने पुरणपोळी लाटून घ्यायची. बघा, एकसारखी लाटली जाते. पुरण बघाल तुम्ही कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पसरलंही जातं आणि अगदी सहज होतं आहे. बघा, पोळी लाटायला जास्त श्रम अजिबात लागत नाही. मस्त छान अशी पोळपाटभर पोळी लाटून झाली. पण बघा, आणि पुरण बघा कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पसरलं आणि सुंदर लाटली गेली. हे बघा, अगदी कडेपर्यंत पुरण पसरलं. आता पोळी भाजताना ती फुटू नये, त्याचे तुकडे पडू नये म्हणून ही पुढची आहे ना अगदी महत्त्वाची टीप आहे, सांगते काय ते. पुरणपोळी भाजताना तिला चीर पडू नये, ती फाटू नये म्हणून ज्या बाजूने आपण बंद केली ना पुरणपोळी, ती बाजू कायम आधी तव्यावर घालायची. म्हणजे पुरणपोळी फुगते ना तेव्हा ती बाजू ओपन नाही होत, पोळी पण छान फुगते आणि तुटतही नाही. जी बाजू आपण बंद करतो ती सगळ्यात आधी तव्यावर. तवा छान गरम करायचा. हे बघा, आता ही बाजू माझी बंद केलेली बाजू आहे, ही बाजू तव्यावर. आणि गडबड करू नका उलटवायची, ती छान पचू दे. आता याला आहे ना उष्णता सगळ्या बाजूने लागत नाही, गॅसची आच कमी पडते तव्याच्या मानाने. हे बघा, फारच लहान बर्नर आहे म्हणून मी असं कड आधी पचवून घेते. कडेने छान पचली ना की ती सगळ्या बाजूने फुगायला मदत होते. पण तुमच्याकडे मोठ्या आचेचा गॅस असेल तर ही अगदीच गरजेची स्टेप नाही आहे, हे सांगून ठेवते मी तुम्हाला. अशी सगळ्या बाजूने भाजून घ्यायची, कड आधी सोडवून घ्यायची, पचली का ते बघायची, म्हणजे पचली म्हणजे भाजली गेली का ते बघायची. आणि अगदी अलगद हाताने उलटवायची. वाह, आ हा हा हा, बहारदार काय दिसतीये पोळी, मस्त मस्त मस्त. थोडंसं तूप सोडलं ना बाजूने की बघा, आ हा, क्या बात है, लव यू पुरणपोळी. वा, आता ही वा बघा काय सुंदर भाजली गेली आहे आणि इतका सुवास त्या पुरणपोळीचा कमाल दरवळतोय, तुम्हाला सांगते. अगदीच फुग्यासारखी होतीये आणि अजिबात आपण आहे ना तेल पचापच वापरलेलं नाही आहे कणिक मळताना. पुन्हा पुन्हा सांगते, आहा, इसको कहते पुरणपोळी, अस्सल मराठवाडी पुरणपोळी, गुबगुबीत मऊ मऊ. वाह, क्या बात आहे. चला आता ही देखील काढूयात. मस्त. आता तुम्हाला सांगते, सगळ्या पुरणपोळ्या अशा मऊ मऊ होतात, लोण्यासारख्या होतात, तोंडात घालताच विरघळतात. फोडूनही दाखवते गरम गरम, हाताला चटके बसू द्या तुमच्या पुढे काय. वा, हे बघा, आ हा हा हा, ही गरम गरम वाफाळते पुरणपोळी आणि अशी ही उघडायची आणि हे जे सुख आहे ना, आ हा 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 हा,
हे मी शब्दात तर नाही वर्णन करू शकत, चटके बसतायत. वा, काय सांगू, किती सांगू. पण ही अशी पुरणपोळी खायचं जे सुख आहे, होळी काय एरवी तेरवी कुठल्याही सणाला करून खाऊ शकताच की. आवडली रेसिपी तर जाता जाता पटाकन सबस्क्राईब करायचं सांगते. होळीच्या शुभेच्छा, कायमच शुभेच्छा, पूर्ण वर्षाच्या, पूर्ण आयुष्याच्या शुभेच्छा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.